तुम्ही कधी विचार केला आजवर तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या स्टाईलचं पेरेंटिंग देत आला आहात? हॅलो, हाय, नमस्कार. माझं नाव आहे अनुष्का आहे रुईकर आणि तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे पालतत्व शैली, म्हणजेच की पेरेंटिंग स्टाईल. तर आपण पेरेंटिंग स्टाईल पर्यंत जायच्या पहिले आपण जाणून घेऊया पेरेंटिंग स्टाईल म्हणजेच की काय. पेरेंटिंग स्टाईल ही कन्सेप्ट आली इन 1960s मध्ये डायना ब्रुइन नावाच्या एका क्लिनिकल सायकोलॉजिस्टने इंट्रोड्यूस केली. सो त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं खूप सारे रिसर्च करून की पेरेंटिंग स्टाईल जी आहे 4 पद्धतीची. नंबर 1 ऑथॉरिटेरियन पेरेंटिंग, नंबर 2 निग्लेक्टफुल पेरेंटिंग, नंबर 3 परमिसिव्ह पेरेंटिंग आणि नंबर 4 ऑथॉरिटेटिव्ह पेरेंटिंग. तर चला जाणून घेऊया ह्या एक डिफरंट पेरेंटिंग स्टाईल इन डिटेल मध्ये. नंबर 1 परमिसिव्ह पेरेंटिंग म्हणजेच की अनुज्ञेय पालक तत्व. सो त्याच्यामध्ये काय असतं की जे पेरेंट्स असतात ते खूप जास्त आपल्या मुलांना प्रेमाने, लाडाने, खूप प्रेम करून वाढवलेले जातात. आता तुम्ही म्हणाल प्रेम तर प्रत्येक एक पेरेंट्स करणार, पण ह्याच्यामध्ये जे प्रेम असतं ते खूप ओव्हर असतं. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हनेस पण एक म्हणू शकतात की कोणत्याही गोष्टीचं रोख नाही, बंधन नाही, जास्त अपेक्षा लेकरांकडून नाही की तुम्हाला हेच मार्क आणायचे आहे. ठीक आहे बाबा, तू पास झाला, वी आर हॅपी. तुला नाही काय करायचं नको करूस, तुला आता रात्री 12 वाजता घराच्या बाहेर जायचं, बिलकुल जाऊ शकतोस तू. तर ही जे टाईप असते ती असते परमिसिव्ह पेरेंटिंग. त्याच्यामध्ये जे लेकरांचं आणि जे आई वडिलांचं जे नातं असतं ते खूप जास्त फ्रेंडली असतं. म्हणजे ते त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्टी शेअर करतात, प्रत्येक गोष्टी ऍज इन ऍक्च्युअली प्रत्येक गोष्टी जे म्हणजे आता आपली जी संस्कृती आहे ती थोडीफार मॉडिफाय होती आहे, पण एक्स्ट्रीमिस्ट मॉडिफिकेशन तुम्हाला ह्या पेरेंटिंग स्टाईल मध्ये दिसेल, ज्याच्यामध्ये डिसिप्लिन कमी असणार, रिस्ट्रिक्शन्स कमी असणार आणि पेरेंट्सला आपल्या लेकरांकडून जे एक्सपेक्टेशन्स असणार ते देखील कमी असणार. तर ह्याचं काय होतं की जेव्हा अशा टाईपची जी पेरेंटिंग येते तर तेव्हा ऑब्व्हियसली मुलांना ग्रो होण्यामध्ये अडचणी येतात. जेव्हा ते त्यांच्या पेरेंट्सच्या अंडर असतात तोवर त्यांचं आयुष्य खूप छान असतं. सो लेट्स जस्ट से की त्यांचं 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत आयुष्य चांगलं जाणार, पण 10वी 12वी नंतरून जेव्हा ते ग्रॅज्युएशन साठी जाणार किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी त्यांना एका सिटी पासून दुसऱ्या सिटी पर्यंत मायग्रेट व्हावं लागणार, तेव्हा त्यांना खूप साऱ्या इश्यूजला फेस करावं लागणार. जे अटेन्शन, जे त्यांना अफेक्शन जे घरच्यांकडून मिळतं ते अर्थातच बाहेर मिळणार नाही. तर ह्या पेरेंटिंगचा हा खूप मोठा बॅकड्रॉप आहे, कारण की ते रियालिटी टच आपल्या मुलांना देत नाही. त्यांना वाटतं की ते जसं प्रेमाने वाढवताय तसंच ते कुठेतरी मुलांच्या बॅक ऑफ द माइंड मध्ये राहतं की आपला जो बाहेरचा जो वर्ल्ड आहे तो पण त्यांना त्याच पद्धतीने ट्रीट करेल जसे हे पेरेंट्स त्यांना ट्रीट करतात. नंबर 2 ऑथॉरिटेरियन पेरेंटिंग म्हणजेच की हुकुमशाही पेरेंटिंग. आता तुम्हाला हुकुमशाही वर्ड वरून समजलंच असेल की हे असे पालक असतात जे आपल्या मुलांना म्हणेल जर तुला 100 पैकी 100 मार्क नाही आले तर मी तुला घरात घेणार नाही. हे खूप जास्त स्ट्रिक्ट असतात त्यांच्या रूल्स रेग्युलेशन्सनी. लेकरांनी जर छोटीशी सुद्धा चूक केली, फॉर एक्झाम्पल जर त्यांच्याकडून जरासं दूध सांडलं तर आता तू ते दूध वेचूनच काढ, तू सांडवलंच कसं, हे असं म्हणणारे ही जे पालक असतात. ह्याच्यामध्ये काय होतं ना, मुलांचं जे सेल्फ इस्टीम असतं ते खूप लो होऊन जातं. त्याच्यानंतर मुलं खूप जास्त अग्रेसिव्ह बनतात, कारण की त्यांनी जो माहोल बघितला असतो तो एकदम स्ट्रिक्ट असतो. जे पालकांचा जो ऍटिट्यूड असतो मुलांना घेऊन, मी म्हणेल तेच तू करायचं, मी तुला सांगितलं सायन्स फील्ड निवडायची आहे तर तू सायन्स फील्डच निवडायची. इव्हन दो जर तो मुलगा आर्ट्स मध्ये खूप जास्त चांगला असेल, पण ते पेरेंट्स ते केअर करत नाही, ते असं मिळून मिसळून डिसिजन्स घेत नाही. ते फक्त सांगतात आणि त्यांची अशी इच्छा असते की लेकरांनी ते फक्त ऐकून घेणं, त्यांनी आपला कोणत्याही प्रकाराचं बुद्धी, डोकं, मन, इच्छा, आकांक्षा असे काहीही प्रकार त्यांच्याकडे व्यक्त करायचे नाही. तर हे असतं हुकुमशाही पेरेंटिंग, दॅट इज ऑथॉरिटेरियन पेरेंटिंग. थर्ड टाइप इज निग्लेक्टफुल पेरेंटिंग, अनइन्व्हॉल्व्ड पेरेंटिंग म्हणजेच की दुर्लक्ष पालतत्व. नावावरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की ते अनबॉदर असतात, त्यांना
फारसं घेणं देणं नसतं. त्यांना त्यांच्याच आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी चालू असतात. फॉर एक्झाम्पल त्यांना एन्झायटी असू शकते, त्यांना डिप्रेशन असू शकतं, पेरेंट्समध्ये त्या म्हणजे हजबंड वाईफमध्ये कॉन्फ्लिक्ट असू शकतात कोणत्याही प्रकारचे, किंवा इनलॉजमुळे त्यांच्या फॅमिलीमध्ये खूप जास्त किंवा त्यांच्या स्वतःवर खूप एक वेगळ्याच प्रकारचा परिणाम होऊ शकतो. किंवा मग की ते पेरेंट्स खूप जास्त वर्कहॉलिक असतात, म्हणजे दोन्ही पेरेंट्स वडीलही आणि आईही, त्यांना खूप जास्त 9 to 5 जॉब असतो, वडिलांना खूप जास्त कामाचं प्रेशर असतं. तर अशा सगळ्या कंडिशन मध्ये जे मुलं वाढले जातात त्याला म्हणतात नेग्लेक्टफुल पेरेंटिंग. म्हणजे ते आपल्या मुलांना खूप जास्त निग्लेक्ट करतात. त्यांना काय हवंय काय नकोय त्या गोष्टी ते त्यांना प्रोव्हाइड करतात, बट जे इमोशनल सपोर्ट हवा असतो की आजचा दिवस कसा गेला, तुला कसं वाटलं आज, अरे आज तुझा फर्स्ट डे होता कॉलेजमध्ये, जे हे बेसिक स्मॉल जे कन्व्हर्सेशन्स असतात, बट ते एका लहान मुलांच्या आयुष्यावर एक ह्यूज इम्पॅक्ट करतात. तर हे सगळ्या गोष्टी निग्लेक्टफुल पेरेंटिंग मध्ये मिसिंग असतं, कारण की ते त्यांच्याच आयुष्यामध्ये इतके गुरफटलेले असतात, इतक्या गोष्टी त्यांच्या स्वतः बरोबरच चालू असतात, तर ते पूर्ण पद्धतीने आपल्या लेकरांवर लक्ष देऊ शकत नाही. नंबर 4, ऑथॉरिटेटिव्ह पेरेंटिंग, अधिकृत पालकत्व. म्हणजेच की ही जी पेरेंटिंग असते त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग असते, त्याच्यामध्ये डिस्कशन्स असतात, त्याच्यामध्ये बाउंड्रीज सेट केलेल्या असतात, त्याच्यामध्ये ओपन कन्व्हर्सेशन असतं प्रत्येक गोष्टीला घेऊन. जर तुम्हाला काही डिसिजन बनवायचं आहे मुलां रिलेटेड, तर तुम्ही त्या मुलांनाही तेवढंच इम्पॉर्टंट समजणार, त्यांच्याशी डिस्कशन करणार की आम्हाला वाटतं की तू ह्या साईडला जायला हवं फॉर एक्झाम्पल. तर त्याच्यामध्ये मुलांचं पण इनपुट घेणार आणि मिळून मिसळून त्या गोष्टीचं एक सोल्युशन किंवा एका कन्क्लुजनवर येणार. तर ही पेरेंटिंग खूप जास्त हेल्प करते मुलांना नर्चर व्हायला, ग्रो व्हायला. जेव्हा ही पेरेंटिंग आपण मुलांना देतो तेव्हा मुलं नक्कीच एक चांगलं ह्युमन बिंग बनतात. जे सगळ्यात मोठं ॲटमोस्ट आपल्या सगळ्यांना पाहिजे असतं की काय, की एक चांगलं जीवन जगण्यासाठी त्याला मार्गदर्शन. तर जर तुम्हाला तुमच्या लेकरांना एक चांगलं मार्गदर्शन द्यायचं असेल तर तुम्ही सगळे ह्या कॅटेगरीला फॉलो करायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही करतच असेल तर व्हेरी गुड, कारण की हीच पेरेंटिंग आहे जी मुलांना ग्रो होण्यासाठी मदत करते. तुमचं आणि मुलांचं जे बॉन्ड असतं ते एकजूट होतं आणि अनब्रेकेबल असतं. बेसिकली ते तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतील, बट येस तुमच्याकडे ती फॉर एक्झाम्पल पतंग आहे तर ते पतंग ते आहे पण त्याची डोर तुमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही त्याला हवे तुम्ही मोकळं सोडताय, बट देन जर तुम्हाला वाटतं की नाही आता ही सिच्युएशन थोडीशी चांगली नाहीये तर तुम्ही त्यांना खेचताय आणि खेचल्यानंतर तुम्ही एक्सप्लेन पण करताय की मला असं वाटतं की ही जी सिच्युएशन आहे ती सध्याला तुझ्यासाठी परफेक्ट नाही आहे. तर अशा होत्या ह्या 4 पेरेंटिंग स्टाईल. आणि जसं मी पहिले विचारलं होतं तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता की तुमची कोणती पेरेंटिंग स्टाईल आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही इथवर व्हिडिओ बघितलाच असेल तर डू लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब टू माय चॅनल अँड आय होप यू सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय. नमस्कार.